अरुणोदय चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यातील बौद्धिक अक्षम आणि बालवाडी विद्यार्थ्यांसाठी कथाकथन तर प्राथमिक माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। कैलासवासी राजाराम देसाई आणि कैलासवासी लक्ष्मीबाई देसाई यांच्या नावानं 16 ते 20 डिसेंबर दरम्यान या स्पर्धा होणार आहेत। ट्रस्टच्या वतीनं पत्रकार बैठकीत ही माहिती देण्यात आली। प्राथमिक गटात पहिली आणि दुसरीचा असा एक गट तर तिसरी आणि चौथीचा दुसरा गट असणार आहे। माध्यमिक गटामध्ये 5वी ते 7वी पर्यंत पहिला गट आणि 8वी ते 10वी दुसरा गट असणार आहे। प्राथमिक गटात लहान गटासाठी पौराणिक, चातुर्य कथा, ऐतिहासिक शौर्य कथा असे 3 विषय देण्यात आले आहेत, तर मोठ्या गटासाठी पौराणिक, चातुर्य कथा, ऐतिहासिक शौर्य कथा, दैदिप्यमान बाल शिवाजी असे 4 विषय देण्यात आले आहेत। सर्व स्पर्धकांना 10 रुपये इतकी प्रवेश फी असणार आहे। मात्र शाळेच्या माध्यमातूनच या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे। यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन ट्रस्टच्या वतीनं करण्यात आले। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष देसाई, विश्वस्त अभिजित देसाई, संदीप देसाई, रमा देसाई, विजया खटावकर, परीक्षक संध्या देशमुख, पल्लवी बिरांजे, मीना पाटील आदी उपस्थित होते।